नमस्कार. एक छोटी गोष्ट आहे आणि एक माझी आमच्या सराउंडिंगची गोष्ट आहे. तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे. आमची एक 7-8 जणांची गँग आहे. त्यात दोघं IT इंजिनियर आहेत, एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, एक शिक्षक आहे, एक खाजगी नोकरीला आहे, एक फक्त शेती करतोय, एकाची शेतीपासून नोकरी आहे, एक सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे अशी 7-8 जणांची गँग आहे आणि प्रत्येक जणाच काही ना काहीतरी चालू आहे. आणि कोण एखाद्याचा इन्कम जो समजा शेती करतोय किंवा जो फक्त कामाला जातो त्याचा 15,000पासून महिन्याला साधारण 3 लाख महिन्याला 3 लाख पगार असणाऱ्यापर्यंत आमच्या गँगमध्ये माणसं आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट सरासरी 70-80 हजार रुपये पगार असेल असं मला वाटते. पण मी एक ऑब्झर्व केलं आहे की आमच्या सगळ्या मित्रांच्या गँगमध्ये सगळ्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे, ती कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, ती काही ना काही तर सगळ्यांना प्रॉब्लेम आहे ती. आणि असंच आम्ही बसले असताना एक तिथं आमच्या सर्कलमध्ये म्हणजे संपर्कात नसणारा एक मित्र आला आणि तो एका गाडीवर ड्रायव्हर आहे आणि त्याचा पगार साधारण 12-15 हजाराच्या आसपास असेल पगार. पण तो ज्यावेळी गप्पा मारायला का नाही त्यानं इतकं भरभरून सांगितले की सगळ्यात आनंदी तोच व्यक्ती आहे. असं आम्हाला वाटायला की सगळ्यात जगण्याचा आनंद घेतोय, जगाचा आनंद घेतोय, आहे त्या कंडिशनचा आनंद घेतोय असं आम्हाला वाटायला लागले. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या की 15,000 असणाऱ्याला पण प्रॉब्लेम आहे, महिन्याला पगार येणार आहे आणि महिन्याला 3-4 लाख रुपये येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आर्थिक प्रॉब्लेम आहे ती. म्हणजे आत्ता आपण जी निराश आहे किंवा आपल्याला वाईट वाटते हे बऱ्यापैकी आर्थिक कंडिशनवर वाटते. पैसे कमी पडतील म्हणून वाटते. पण कितीही जरी असलं तरी प्रॉब्लेम हा असणार आहे. तुम्ही एक छोटंसं निरीक्षण करा. अंबानीला कधी पैशाचा प्रॉब्लेम येत असेल का नाही, किंवा तो पैसे अजून मिळावं त्यासाठी धडपडत असेल का नाही? 100% धडपडत असणार आहे. म्हणजे अंबानी एवढा पैसा जरी असला तरी त्याला आर्थिक त्याच्या पुढं चॅलेंज असणार आहे आणि ते अजून पैसा वाढवण्याची त्याच्यासाठी कसरत जी आहे ती चालू राहणार आहे. म्हणजे ह्याचा एक छोटा निष्कर्ष असा निघाला किती जरी पैसे असले तरी संघर्ष हा असणार आहे आणि कमी हे पडणारच आहे ती. म्हणजे आपल्याला मानसिक समाधान आपण किती मानतोय ह्याच्यावर आपल्या सुखाची व्याख्या अवलंबून असणारी ही गोष्ट आहे. आणि तुम्हाला म्हणजे आमच्यात प्रत्येकाला वाटते की मला ह्याच्यावर पगार असता तर जरा बरं झालं असतं, त्याला वाटते की मला हिथं नोकरी असते तर बरं झालं असतं, बऱ्याच जणांना वाटते की गव्हर्नमेंट सर्वंट असतं तर बरं झालं असतं. पण आणि ह्याच्याच आधारात एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक शेतकरी होता आणि त्याच्यावर थोडंसं कर्ज झालं होतं आणि त्या वर्षी दुष्काळ पडला आणि पीक पाणी काहीच न झाल्यामुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. तो असा निराश होऊन आत्महत्या विचार त्याच्या डोक्यात चालू होता आणि तिथनं एक साधू चालले होते. साधूनी त्याला म्हणजे थोडासा अंदाज आला की तिचं असा निराश होऊन बसलाय. म्हणजे त्याला विचार बाबा काय झाले. तो म्हटला साधू आणि असं मी कर्ज काढलं होतं, माझ्याकडे एक 50,000चं कर्ज आहे आणि ह्या वर्षी पीक पाणी काय झालं नाही, आता मी कर्ज कसं फेडायचं म्हणून मला आता काय माझं हे जीवन संपून टाकायचं आहे. साधू थांबला, 1-2 मिनिटं थांबला आणि विचार केला. म्हणाला तू एक आजचा आत्महत्या करायचा जो तुझा विचार आहे तो उद्यावर ढकलू शकतोयस का? म्हणजे तू उद्या आत्महत्या करा, आजच्या दिवस मग तू माझ्या संगत जाऊ शकतोय काय? तर शेतकरी म्हणाला बरं चालते, काय अडचण नाही, मला तुमच्याबरोबर एक दिवस घालू शकते. आणि असंच साधू आणि ती दोघं जण गेली एका सावकाराकडे गेली, म्हणजे खाजगी सावकार होता त्याच्याकडे गेली. आणि साधून त्या सावकाराच्या कानात काहीतरी कुजबुजलं आणि कुजबुजल्यावर ते लक्षात म्हणजे ते सगळं त्यांची स्टोरी तयार झाली. मग त्या ह्याला म्हणाले बघ तुझं जे काय कर्ज आहे ते फेडायला तयार आहे, फक्त ह्या सावकाराच्या मुलीला एक डोळा नाही, तुझा एक डोळा काढून दे. ते शेतकरी मला नाही माझा डोळा मी का काढून देऊ, मला नको, मला ह्याची गरज आहे. मग म्हटला बरं राहू दे, तुझी किडनी काढून दे की त्याच्या आईला किडनी नाही आणि किडनीचा मोठा प्रॉब्लेम आहे, तुला तुझं कर्ज भागून वर आणि तुला ₹1,00,000 देतील. तो म्हटला नाही म्हटला माझी किडनी काय काढायला नाही, माझी पोरा येते, माझी बाळा येते, काय करायचं काय नाही करायचं. अरे म्हटलं तू तर उद्या मरणार आहेस, तू उद्या आत्महत्या करणार आहेस, तू ह्याचं काय करणार आहे? ते म्हटला नाही मी माझी किडनी डोळे माझं मौल्यवान आहे, मी असं पैशासाठी कशाला विकू. मग ते साधू आणि ते सावकार दोघं हसले आणि म्हटले तुझ्या पैसे आत्ता एवढ्या गोष्टी येत्या, इम्पॉर्टंट एवढ्या गोष्टी येत्या आणि तू ह्या चिल्लर गोष्टीसाठी 50,000 कर्जासाठी स्वतःचं आयुष्य संपवायला चाललायस. म्हणजे आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याची किंमत आपल्याला कळतच नाही आणि ज्या गोष्टी नाही त्या किरकोळ आहेत त्याच्यासाठी आपण जास्त विचार करतोय, जास्त लोड घेतोय आणि त्याच्यावरच स्वतःची मानसिकता दुःखी तयार करतोय. ह्यातनं तुम्हाला तुम्ही निष्कर्ष काढाय ही गोष्ट आणि आमच्या सराउंडिंग असणारी गोष्ट तुम्ही सगळं समजून जाईल. ओके, थँक्यू.